भाला तर तो डोईचा खिटा काढून दे, आणि जर तो तरपासला तर कुरारीशिवाय पाठीमागं सुद्धा बघत नाही. अरे व्हा तर पारू थनगर व्हा, गरज पडली तर बापू भिरू व्हायला मागं बघू नका. अशी आपल्या समाजामध्ये म्हण आहे. गावाने ते धनगराचं पोरग इथं जर भरून पडलं तर अख्ख्या गावाचा शब्द आपल्यावरती येणार. म्हणून बाळूला हाताला धरलं आणि घरवाड्याला सोडलं. आता मामांचा सत्कार चांगला झाला असेल काय? सत्कार चांगला झाला असेल का? सत्कार कसा झाला असेल माझ्या देवाचा? झाला असेल सत्कार चांगला? आहे तर म्हणा किंवा नाही तर म्हणा. का झाला नसेल सत्कार चांगला? करेक्ट. अरे खात्या अन्नाला तू लाथ मारणारास, चांगलं खायला पेरे मिळत होतं, का तू असा वागलास? म्हणून बाबांना आई वडील ज्याच्या हृदयात श्री संत सद्गुरू बाळूमामा असेल आणि जो कट्टर बाळूमामाचा भक्त असेल तोच फॉलो करून कमेंट मध्ये जय बाळूमामा लिहिणार. जय बाळूमामा. शुद्धीवरती येणार नाहीस. तुझ्या ज्याच्या हृदयात श्री संत गळ्यात सद्गुरू बाळूमामा असेल आणि जो कट्टर बाळूमामाचा भक्त असेल तोच फॉलो करून कमेंट मध्ये जय बाळूमामा लिहिणार. धनगर जय बाळूमामा. अगदी लहान वयामध्ये सुद्धा लग्न करण्याची परंपरा. ज्याच्या हृदयात श्री संत सद्गुरू बाळूमामा असेल आणि जो कट्टर बाळूमामाचा भक्त असेल तोच फॉलो करून कमेंट मध्ये जय बाळूमामा लिहिणार. जय बाळूमामा. अंगठ्या पेटाला ज्याच्या हृदयात श्री संत सद्गुरू बाळूमामा असेल आणि जो कट्टर बाळूमामाचा भक्त असेल तोच फॉलो करून कमेंट मध्ये जय बाळूमामा लिहिणार. जय बाळूमामा. आणि बाबा मी सांगतो ते ऐकून घ्या. अरे माझ्यासारख्याचे लग्न होत असतात. माझ्या लग्नाच्या तुम्ही नादी लागू नका. अरे या खुल्याचं कोण ऐकणार? म्हणायला लागलेत याचं लग्न करायचंच, त्याचं लग्न करायचंच. आता हे तुम्हाला आत्ता जे मी सांगतोय ते तुम्हाला पुस्तकात पण ऐकायला मिळणार नाही, वाचायला मिळणार नाही. ज्याच्या हृदयात श्री संत सद्गुरू बाळूमामा असेल आणि जो कट्टर बाळूमामाचा भक्त असेल तोच फॉलो करून